सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छळा विसावला जाऊ दे आपण चल नानू कुठे जायचं कुठे कुठे जायचं तुला नानू जाऊ दे आपण कुठे जायचं तुला आपण जाऊ दे घे फाल्गुनी घे निन्नी आली तुला तरी पण जायचं आपण सोबत ते बघ बाय बाय नानू बाय पप्पा जा बाहेर पप्पा बाय बाय हा बाय बाय नानू बाय हा बाय हा बाय हे नवीन बाय आमचा सो आज तयारी करण्याची जबाबदारी बाबाकडे आहे आणि बाबाला माहिती आहे बाहेर जायचं असतं जास्त वेळ तेव्हा कोणतं डायपर घालायचे तर आम्ही लवलॅबचे सुप्रीम पॅन्ट्स मागवले जे 360 केअर आहेत सुपरियर ऑब्झर्वन्सी आहे 12 आवर प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये आणि खूप काय काय आहे बघा रॅश फ्री आहेत सगळं छान आहे आणि नाना आणि सावीला मी हेच सध्या यूज करतो आहे सो ह्या डायपरची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन घ्या आणि खूप छान आहे आम्ही कधीपासून म्हणजे ज्ञाना आणि सावी झाल्यापासून हेच यूज करतो जास्त मोस्ट प्रोबेबली जेव्हा आम्हाला जास्त उशीर ऑब्झर्वेशन पाहिजे असेल तर घेऊन जाते का पूर्ण बॉक्स घेऊन जातेस ए नानू घेऊन जातेस का नाही घेऊन जात बाबाकडे जिम्मेदारी रेडी करायची पटपट चालली रेडी बाबाने केलं आणि आईकडे चालली हुशार पोरगी रील आहे ना एवढ्या वेळ महिने सांभाळून बापासारखी दिसते आजा चलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केला मी ऑफिसला जाण्याच्या आधी मी आता ऑफिसला निघतोय हे लोक तोपर्यंत त्यांचं सगळं रेडी करतात मी थोडंसं पटपट काम करून येतो आणि आम्ही चाललेलो आहोत आता कुठे गावात सो एवढ्या दिवस तुम्हाला माहीत नव्हतं की काय झालेलं घरात आम्ही बोलत होतो की असं प्रॉब्लेम झालेलं म्हणून मी बड्डे सेलिब्रेट नाही केले किंवा काय तर आमच्या फॅमिलीमध्ये जे प्रॉब्लेम झालेले ते तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे पण आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे बऱ्यापैकी सॉल्व्ह झालं आहे सो आम्ही आता यांना हॉस्पिटलमध्ये नव्हते घेऊन जायचे म्हणून आम्ही तेव्हा काय यांना घेऊन नाही गेलो पण आता यांना पण भेटायचं यांना पण बघायचं त्यामुळे आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि आम्हाला छोटे 2 दातू आलेत आता आणि आम्ही लवकरच आम्ही फर्स्ट सो बेसिकली खूप टाइम झालाय ज्ञानाला दात येऊन पण आमचा जो फर्स्ट वाला शूट आहे तो अजून पेंडिंग आहे तो म्हणजे एकीला बनवायचं होतं विठ्ठल रुक्माई दोघींना बनवायचं वारीवाले ते राहिलेलं आहे एक झोपते एक उठते त्यामुळे ते पॉसिबल नाही झालंय सो त्या शूटमुळे आम्ही तीतवाला अजून केलं नाहीये ते लवकरच करू आणि आय होप कदाचित नेक्स्ट वीक पर्यंत पण राहील दिस वीक पूर्ण आम्ही परत ट्रॅव्हल करतोय बाहेर चाललेलं आहे तर नाही पॉसिबल होणार लेट्स सी कसं वर्कआउट होतं ते कारण आषाढी एकादशी आलेली आहे आणि तुम्हाला जसं की माहिती आहे आषाढी एकादशीला हो पिवळं झालं ही माझ्या दाताला काय ते मी कोकमचं लोणचं यांनी मला कोकमचं लोणचं दिलं आणि दाताला लागलंय ते निघत पण नाहीये एवढं डेंजर मी आता पाहिलं ते की मी म्हटलं माझ्या दाताला असं डागडाग काय दिसत आहेत मला वाटलं काय इन्फेक्शन झालं की काय नंतर कळालं की ते कोकमचं लोणचं मी खाल्लंय आणि ते खूप तुम्हाला माहिती निघत नाही खूप स्टिकी असतं ते पण मला माहीत नाही मी आत्ता ब्रश करायला लागेल मला सो ठीक आहे नानूचा दात बघायचं तुम्हाला थांबा आपण टीत दाखव टीत कुठं आहे तिथू कुठं आहे आपला 1 2 3 दाखवतच नाही असं बघायला सांगितलं की दाखवत नाही बघा डान्स आमचं चालूच असतो आजकाल सो चलो मी आता ऑफिसला जातोय आणि मग त्याच्यानंतर यांना घेतो आणि मग झालं सगळं रेडी आणि सावीला बघा कशी घेऊन आले सावी ऑलरेडी झोपलेली वाटतं
उठली. सावीची ड्रेसिंग रूम आता गाडीतच वाटतं. सावीची ड्रेसिंग रूम गाडीत करायची आहे का? वाटलं झोपली पण खाली आवाजाला उठली. सो सध्या फार्म हाऊसची परिस्थिती अशी आहे, रस्ता इकडे नाही आहे, चिखल झालेला आहे पूर्ण. आपण रोड बनवलेला पण पाऊसच एवढा पडलाय की काय त्याला पर्याय नाही आहे. आणि इथे फार्म हाऊस तुम्हाला व्हाईट थोडंसं दिसत असेल, ते फार्म हाऊसचं आपलं हे आहे. नानू ए नानू कुठे वाईट दिसते आम्हाला? ते बघ अरे बघ इथून वाईट आहे. हा का बरंच ना. असं पप्पा ऑलरेडी इकडेच गावातच आलेले आहेत सकाळी. चावे दे कालच्या गाळ घराची. कधी आलो ती बघ कधी आलं. स्वामी काय करतो? वहिनी शेठ काय मंदिर ठेवायचं आतमध्ये. कोण आहे? आजी नानी आजी बघ कशी. नाना मारायचं नाही, मोठा आहे ना तो. बसत नाही का? बसतो. आवडत नाही बसायला. तसा बसणारच नाही. नानीची तब्येत बऱ्यापैकी ठीक झालेली आहे, पण मी जवळून शूट नाही करू शकलो, माझी हिंमत नाही झाली. पप्पांनी ठेवला असेल दरवाजा उघडा. नाही तो लागत नाही म्हणून ठेवला उघडा. नानीची तब्येत बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. नाना पण एवढा दिवस, नाना आणि पप्पांमध्ये काय फरक दिसतंय का तुम्हाला सांगा? दोघांमध्ये काय तुम्हाला काही फरक? चष्मा, केस, हेअरस्टाईल सगळी सेम आहे. सो नानी तर बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि आता व्यवस्थित. नानांनी खूप सुट्ट्या काढलेल्या आहेत ना, मेहनत पण घेतलेली आहे आणि थोड्याच दिवसात नानी आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये पण दिसेल आणि रिकवर फटाफट होते. आणि फटाफट झाल्यानंतर काहीतरी वेगोनी एक प्लॅन केला आहे, तो पण प्लॅनमध्ये तुम्हाला आम्ही सामील करू, तेव्हा नानी नक्की असणार आहे. बरोबर? बघा फरक काय दिसतंय का सांगा या दोघांमध्ये? फरक काय असेल ना तुम्ही सांगा. सगळ्यांना वाटतं कधी कधी नानांना लोक बघतात आणि पप्पा म्हणून आवाज देतात ना. काय होतं? काय होतं? हां सो कुठे कुठे नाना जिथे दिसतात बाहेर, आता हे घरातले कपडे आहेत पण नाना पण व्हाईट घालतात कंपल्सरी. सो बाहेर कुठे दिसले तर पप्पा म्हणून नानांना आवाज देऊन पुढे जातात लोक. सो कन्फ्यूज असतात काही काही लोक. सो दोघे सेम दिसतात त्यामुळे कन्फ्युजन आहे. हा आई पप्पांचा बेडरूम आहे, अजून रेडी नाही. हा किचन आहे, हा किचन आहे. सो पप्पा प्लॅनिंग सांगत आहेत इकडे काय काय करायचं. पप्पा इकडे स्लायडिंग आहे ना? कुठे स्लायडिंग आहे? दोन्हीकडे पण का? हे बोलतात हे भारी बनवलं वरचं. अजून क्लीन नाही का? क्लीन झाल्यावर मजा आहे. आम्ही निघालेलो आहोत. नानू झोपली आहे, आता पटपट यांना घरी सोडतो. चेतना पप्पांच्या गाडीत येते, पप्पा पण एकटेच आहेत. पप्पांना सावी जागी होती तर पप्पा तिच्याबरोबर खेळत होते. सो यांना सोडतो पटपट आणि मी माझ्या कामाला निघतो. आणि सनग्लासेस कसे वाटतात जरा कमेंट करून सांगा, कारण की मॅडमने गिफ्ट दिलेले आहेत. आणि जे पहिलेवाले सनग्लासेस आहेत तिचे जे दांडी आहे तिचा कलर गेलेले आहेत, ते मी रिप्लेसमेंटला टाकलेली आहे. सो ते पण येतील. फाल्गुनीने दिलेले खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे टिकून राहतात. हां, इवन अजून एक सनग्लास आहे रेबॅनचा. जेव्हा रेबॅन फेमस होतं तेव्हा एक दिलेला फाल्गुनीने व्हॅलेंटाईन डेला, तो पण अजून माझ्याकडे आहे. एव्हिएटर फ्रेम त्याला नाव होतं. सो कसं वाटतं मला सांगा कमेंट करून.
ना जपून ठेवले. हा म्हणजे घालत नाही पण जपून ठेवले. सुपर ड्रायची टी शर्ट. हो सुपर ड्रायची टी शर्ट 2013 की 14 ला दिली आहे, अजून पण माझ्याकडे तशीच आहे, बर्थडे ला दिलेली होती. किती वर्ष. So, असं मला घेत राहा, असं मला वस्तू घेत राहा म्हणजे त्या टिकून राहतील. बघ बरोबर की नाही, तुम्ही सांगा कमेंट मध्ये की माझ्याकडे माझ्यासाठी वस्तू घेतल्या पाहिजेत की नाही घेतल्या. नक्कीच मी घेते, पण तुझं ते चूजी पण आहे ना, हे ते नाही. मला जे आवडणार तेच मी घेणार. करते की बेटर आहे की तुला घेऊन जावं आणि मग शॉपिंग करावं. ते असं झालंय की मी काल एवढे हिचे क्रॉक्स सांभाळून शोधून ठेवले आणि आईने आता घालवलेत क्रॉक्स. लगेच आता असतील कुठे. हे एअरपोर्ट तुझे आहेत की बाबाचे आहेत? तू का त्यांना घेते? हे बाबाचे एअरपोर्ट आहेत. हे बघ काय काय करून ठेवलं बघ, त्या एअरपोर्टचं कव्हर कुठे आहे? आता घरी आलोय तर पेट पूजा करून निघायचंय. आणि ही बघा टुटू 4G.